भाजपचे आमदार परिणय फुके यांनी जरांगेंना आवाहन केलेलं आहे। संविधानाच्या चौकटीत मागण्या करा असं परिणय फुके यांनी जरांगेंना म्हटलंय। चौकटीच्या बाहेरची मागणी मान्य होणार नाही असं सुद्धा परिणय फुके यांनी स्पष्टपणे सांगितलंय। की त्यांनी त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्यांचं जे आंदोलन आहे ते संविधानिक मार्गाने त्यांनी केलं पाहिजे। त्यांनी त्यांच्या मागण्या या संविधानाच्या चौकटीत ज्या बसणार त्याच मागणी केल्या पाहिजे। कुठेतरी संविधानाच्या बाहेर कोणतीही मागणी केली तर ती कोणतीही सरकार, चाहे ती फडणवीस साहेबांची सरकार असो, राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो किंवा इतर कोणाची सरकार असो, हे बिलकुल करता येणार नाही। आणि म्हणून त्यांनी मराठा समाजाच्या भल्यासाठी आणखीन योजना त्यांनी निश्चितच मागितल्या पाहिजे। पण ओबीसीमध्ये किंवा मराठा समाजासाठी आरक्षण त्यांनी मागितलं पाहिजे। ओबीसी प्रवर्गात त्यांनी आरक्षण मागून कुठेतरी मला असं वाटतं या गणेश उत्सवाच्या दरम्यान आणि आझाद मैदान येऊन इतक्या मोठ्या संख्येने कुठेतरी मुंबईतील मुंबईकरांना वेठीस धरण्याचं काम ते करत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।